माझ्यासाठी सगळ्यात कठीण काम व्हिडिओ बनवणं नव्हतं. सगळ्यात कठीण होतं ते पोस्ट करणं. नमस्कार मंडळी, हाऊसवाईफ ते कंटेंट क्रिएटर या सीरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी मी कधीच कोणाबरोबर शेअर केली नाही आणि जी कदाचित प्रत्येक नवीन कंटेंट क्रिएटरच्या मनात येत असेल. लोकांना वाटतं व्हिडिओ शूट करणं सगळ्यात जास्त अवघड आहे, पण खरं सांगू माझ्यासाठी तसं कधीच नव्हतं. मी व्हिडिओ शूट करायचे, रिटेक घ्यायचे, एडिटिंग करायचे, कॅप्शन लिहायचे, सगळं तयार व्हायचं. पण जेव्हा पोस्ट करायची वेळ यायची ना, तेव्हा माझे हात थांबायचे. मनात एकाच वेळी कितीतरी प्रश्न सुरू व्हायचे, की लोकांना हा व्हिडिओ आवडेल का? कोणी माझी टिंगल तर नाही ना करणार? कमी व्ह्यूज आले तर? कोणी वाईट कमेंट केली तर? आणि कधी-कधी तर हे सगळे विचार इतके वाढायचे ना, की मी तयार केलेला व्हिडिओ खूप दिवस पोस्टच नाही करायचे. पण एक दिवस ना मी स्वतःलाच विचारलं, जर मी हा व्हिडिओच पोस्ट केला नाही, तर त्याला व्ह्यूज येणार कसे? किंवा लोकांना तो आवडतोय, नाही आवडत हे मला तरी कसं कळणार? आणि मग त्या दिवशी मला एक गोष्ट समजली, की भीती आपली ही पोस्ट केल्याने कमी होईल. पोस्ट जर का केलंच नाही, तर आपली स्वप्न मात्र नक्की थांबतील. मग त्या दिवसापासून मी एक नियम केला, परफेक्ट व्हिडिओ बनवायचा नाही. आजचा व्हिडिओ कालच्यापेक्षा थोडासा चांगला बनवायचा, बास. आणि खरं सांगू आजही पोस्ट करताना मला खरंच खूप भीती वाटते. पण आता ना खूप साऱ्या ताई मला कमेंट करतात, की "ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात." त्यामुळं आता मला असं वाटते, की हां, माझी स्वप्न कुठेतरी पूर्ण होणार आहेत. म्हणून जर तुम्ही कंटेंट क्रिएटर होण्याचा विचार करत असाल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. पहिला व्हिडिओ परफेक्ट नसला तरी चालेल, पण तो पोस्ट मात्र झाला पाहिजे. कारण जगात कुणाचाही प्रवास पहिल्या व्हिडिओपासून परफेक्ट असा होतच नसतो. कुठे ना कुठे, काही ना काही थोडंफार कमी असतंच. आणि हो, तुम्हा सगळेजण मला हे सांगा, तुमच्या आयुष्यात असं काही घडलंय का, की एखादा प्रवास तुम्ही भीतीमुळे चालूच केलेला नाही? कमेंटमध्ये हो किंवा नाही सांगा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा. आणि हां, पुढच्या भागात काय बघायला आवडेल हेही नक्की सांगा. चला भेटू उद्या. बाय बाय. हा मिनी ब्लॉग कसा वाटला?